तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण इथे जमा झालो आहे परत एक केकचाच प्रकार बनवायला, ज्याला आपण चोको लावा केक म्हणून असं म्हणतो. माझा भयंकर फेवरेट असणारा असा आयटम आहे तो. तर चला सुरू करूया. आणि गाईज, इथे माझा मेजरिंग कप तुटला आहे. हे वेगळं झालं त्याचं आणि ही काडी वेगळी झाली आता त्याचे सगळे सुटले. असे मेरे साथी की होत आहे. तर गाईज, आपल्याला हे चॉकलेट आता इथे मेल्ट करायला लागेल, म्हणून मी ह्याचे छोटे छोटे पीसेस करते, जसं आपण त्या दिवशी केलं होतं त्या केक करता. याच्याने मस्त छान असं चॉकलेटी फ्लेवर येतो त्याला अजून. गाईज, आपल्या इथे चॉकलेट चॉप करून झालेलं आहे आणि आपण ह्याला एका कटोरीत काढून घेऊ. नाव डोंट जज माय मराठी, कारण त्या दिवशीचा व्लॉग मी छान असं इंग्लिश मराठी मिक्स केला, पण मला वाटलं कुठेतरी मराठी पूर्ण असलं पाहिजे किंवा पूर्ण इंग्लिश असलं पाहिजे. तुम्ही आज ठरवलं की मग आजचा व्लॉग आपण मराठीमध्ये करू, एकदम खतरनाकवाली मराठी. तर आता हे चॉकलेट इथे टाकून झालेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे. आता भरपूर बटर, मस्त बटरी टेस्ट आली पाहिजे याला. गाईज, इथे आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे ओव्हनला. आता मी ह्याला विस्क करते, म्हणजे छान ते मेल्ट होऊन जाईल. तुम्हाला पण माझ्यासारखं चॉकलेट आवडतं का? जरा कमेंट्समध्ये सांगा ना मला. मी खूप डॅम हार्ड चॉकलेट लवर आहे. मला सारखं चॉकलेट लागतं. मला गोड नाही आवडत जास्त, पण मला चॉकलेट इतकं भयानक आवडतं. मला इथे समजलं आहे की ह्याच्यात नुसतं बटर टाकून नाही चालणार, आपल्याला थोडंसं दूध पण ॲड करायला लागेल, नाही तर ह्याची कन्सिस्टन्सी एवढी थिक होती आहे अशी. आणि आपल्याला फ्लोही पाहिजे इथे थोडंसं चॉकलेट. हे नुसतं बटर आणि चॉकलेट मेल्ट केलं आहे मी. तर आपण ह्याच्यात आता थोडं दूध ॲड करू. तर इथे आपल्याला एकदम थोडंसंच दूध टाकायचं आहे. आणि गाईस, ह्याच्यात चुकून पण तुम्ही डेअरी मिल्क घ्यायचं ट्राय नका करू, कारण तुम्ही डेअरी मिल्क मेल्ट केल्यानंतर जर दूध टाकलं त्याच्यामध्ये तर त्याचे असे एकदम जाड जाड गोळे बनायला लागतात, तर ते मेल्ट नाही होत इन शॉर्ट. आणि इथे आपण दूध टाकलं, ह्याच्याने खूप छान क्रीमी फ्लेवर येईल ह्याला. आणि गाईस, हे माझ्याकडे रॉ चॉकलेट यूज केलेलं आहे मी, म्हणजे जे बाहेर भेटतं ते यूज केलेलं आहे, म्हणून हे दुधात मिक्स होऊन पटकन मेल्ट पण होऊन जातं. ह्याचा काही